लीळा चरित्र या पहिल्या पाठातील दुसरी लीळा चक्रधरांची विनोद बुद्धी ही दुसरी लीळा अभ्यास करूया। चक्रधरांच्या मध्ये विनोद बुद्धीचा गुण सुद्धा होता, ते या लीळेतून आपल्याला दिसून येतं। बोनेबाई नावाच्या एका बाईशी, एका गावातील एका स्त्रीशी त्यांनी कशा प्रकारे विनोद बुद्धीने तिला हसवलेला आहे किंवा विनोद केलेला आहे हे आपल्याला या छोट्याशा लीळेतून दिसून येतं। तर गोविंद प्रभू हे नुसते संत नव्हते, चक्रधर स्वामी हे नुसतेच एक संत नव्हते, तर ते लोकोत्तर संत होते। लोकांच्या मध्ये मिसळून राहत असत, अडीअडचणी सोडत असत, मुक्या प्राण्यांच्यावर दया दाखवत असत, त्याचबरोबर प्रत्येकांच्या हसण्यामध्ये सुद्धा ते सामील असत, सुखदुःखामध्ये सामील असत। आणि त्याचाच एक प्रसंग इथं आपल्याला दिसून येतो, चक्रधरांची विनोद बुद्धी। लीळा वाचते। मग बोनेबाईची एक गुंफेसी चोर निघाला, तो अवघे पदार्थ बाहेरी अंगणा घेऊन आला, तेथ आपुले जाडी मोठ बांधत असे, तव तीही कवाड दाटूनी घातले। मग बोंबाती धाव बा मुनिदेया, चोरे नागविले। बा मुनिदेया ऐसिया बोंबात असती, तव गोसावी पिचे केले। साचलू पडिला आणि चोरे वास पाहिली, तव गोसावी यांची श्रीमूर्ती वाढीनली देखिली। ऐसेनी चोर पळाला, मोठ जाडीची सांडोनी पळाला। मग सर्वज्ञ म्हणितले, बाई का काही म्हणत असा? बाई बोंबाता चोरे नागवलो बा मुनिदेया, उघडा बाई कवाड। कवाड उघडूनी बाहेर आली, मग मोठ सोडविली। पा बाई तुमचे काय गेले? अमके असे अवघे पदार्थ होते। सर्वज्ञ म्हणतले, बाई जाडी कोणाची? तेही म्हणितले, जाडी चोराची। सर्वज्ञ म्हणतले, बाई तरी कवने कवनू नागविला? तरी उपराटा चोरूची नागविला। तर तेही म्हणितले, आता तो जाडी कारणे मागता येईल। सर्वज्ञ म्हणितले, बाई हे एवढे या ते ऐसने एक वाढीनले देखिले, तो भियाला, तो गेला। जुनी प्राचीन भाषा आहे यादवकालीन, मी तुम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनो। तर आपण दुसरी लीळा अभ्यास करूया। चक्रधरांच्या गावामध्ये एक बाई होती, त्या बाईचं नाव होतं बोनेबाई। एक दिवस बोनेबाईच्या गुंफेसी म्हणजे घरात चोर शिरला। चोरी करण्यासाठी चोर निघाला, चोर शिरला। तो अवघे पदार्थ बाहेरी अंगणा घेऊन आला। बोनेबाई आज झोपलेली होती एका खोलीत, आणि तो चोराने काय केलं की तो तिच्या घरात गेला आणि सगळे काय जे मिळेल सामान, भांडी कुंडी कपडे लत्ते काही सामान मिळेल मौल्यवान वस्तू ते बाहेर अंगणामध्ये आणून ठेवू लागला। तेथ आपुले जाडी, त्या ठिकाणी त्याचं एक जाड वस्त्र होतं। जाडी म्हणजे जाड वस्त्र, असं मोठं चादर सारखं वस्त्र होतं। त्या वस्त्र त्यानं पसरलेलं होतं, त्या वस्त्रावर तो सगळं घरातलं सामान आणून ठेवत होता। मोठ बांधत असे, सगळं सामान, बरंच सामान त्याने चोरलं बोनेबाईच्या घरातलं। बोनेबाई एका खोलीत झोपली होती, ती खोलीत गप्प बघत राहिली आणि त्यानं सगळं सामान आणून त्या वस्त्रावर ठेवलं आणि त्याची तो गाठ बांधू लागला। तेवढ्यात बोनेबाईने काय केलं, आतून कवाड दाटून घातले। ती खोलीच्या थोडं बाहेर आली आणि तिला घराचा दरवाजा आतून बंद केला। कवाड म्हणजे दरवाजा दाबून बंद केला। मग बोंबाती
आणि जोर जोराने बोंबलू लागली, बोंब मारू लागली, ओरडू लागली. बोंबाती म्हणजे ओरडू लागली. काय ओरडू लागली? धाव वा मुनी देया चोरे नागविले. धावा धावा मुनी देया म्हणजे चक्रधर स्वामी हे मुनी होते, ऋषी होते, स्वामी होते. मुनी देया धावा. चोरे नागविले, चोर माझ्या घरात शिरला आहे आणि त्याने मला लुटलेलं आहे. तेव्हा लवकरच तुम्ही धावा असं म्हणून ती ओरडू लागली. आयसिया बोंबात असती असे ती जोर जोराने ओरडू लागली. बोंबात म्हणजे बोंब मारणे. तव गोसावी विजय केले. गोविंद प्रभू गोसावी याचा अर्थ गोविंद प्रभू नाही तर गोसावी म्हणजे बैरागी. त्या काळी समाजात ज्या ठिकाणी चक्रधर स्वामी राहत होते त्या ठिकाणी लोक त्यांना खूप मानत होते. लोक त्यांना वेगळ्या नावाने तर बोलवताना दिसतात वा काही लोक त्यांना मुनिदेया म्हणतात. सर्वज्ञ म्हटलेला आहे, रावळ म्हटलेला आहे. तर या ठिकाणी गोसावी म्हणजे बैरागी. मठात राहणारे, देवाची प्रार्थना करणारे, भजन कीर्तन करणारे संत जे होते त्यांना असतात, त्यांना गोसावी असे म्हणतात. तर इथे त्यांना गोसावी म्हणण्यात आलेला आहे. गोसावी विजय केले. आता विजय केले या शब्दाचे दोन अर्थ आहेत. लेळेमध्ये दोन प्रकारे त्याचा वापर केला जातो. पहिल्यांदा विजय करणे म्हणजे येणे आणि विजय करणे याचा दुसरा अर्थ आहे जाणे. येणे आणि जाणे. वाक्य कसं आहे त्यानुसार आपण ते शब्द वापरायचे असतात. आता इथं काय म्हटलेलं आहे? गोसावी विजय केले. गोसावी म्हणजेच चक्रधर स्वामी विजय केले. त्या बाईचा आवाज ऐकून आले, त्या ठिकाणी आले. सा चलू पडिला. त्या ठिकाणी चक्रधरांचे चाहूल लागली. त्यांनी आलेला आवाज आला, त्यांच्या पायाचा आवाज आला असणार किंवा येताना ते काहीतरी देवाचं नाव घेत तोंडात येत होते असणार, त्याचा आवाज आला असणार. त्यांची चाहूल लागली, ते आलेलं समजलं आणि चोरे वास पाहिली. चोराने दिशा बघितली, कुठल्या बाजून येत आहेत. चोराने दिशा बघितली की चक्रधर स्वामी कुठल्या दिशेने येत आहेत. तर गोसावी यांची श्रीमूर्ती वाढिनली देखिली. वाढिलनी म्हणजे सावली. त्यावेळी त्या चोराला गोविंद प्रभू नाही, चक्रधर स्वामींची श्रीमूर्ती, त्यांना श्रीमूर्ती असं म्हटलेलं आहे. श्री म्हणजे परमेश्वर. चक्रधर स्वामी परमेश्वर होते आणि त्यांना येताना बघितलं, त्यांची सावली बघितली, चाहूल लागली. त्या चोराला कळलं की या ठिकाणी आता चक्रधर स्वामींचा प्रवेश झालेला आहे. ते आलेले आहेत. चक्रधर स्वामी ईश्वराचा अवतार आहेत, परमेश्वराचा. आता माझं काही खरं नाही असं त्या चोराला वाटलं आणि ऐसेनी चोर पळाला. असा विचार करून चोर तिथून पळून गेला. मोठ झाडीची सांडोनी पळाला. जीव वाचवला चोराने आणि आपला जीव वाचून एकटाच तो धूम ठोकून पळाला. चक्रधर स्वामींची त्याला चाहूल लागली. त्यांची मूर्ती देखील म्हणजे त्यांना बघितलं, त्यांची सावली पण बघितली आणि घाबरून तो पळून गेला. पण जाताना त्याने जे सामान चोरलेलं होतं बोनेबाईच्या घरातलं, त्याची गाठ बांधलेली होती, ती गाठ तो तिथंच टाकून पळून गेला. गडबडीत जीव तेवढा त्याने वाचवला आणि तो तिथून पळाला. ती गाठ तिथंच राहिली. मग सर्वज्ञ म्हणितले. सर्वज्ञ
सर्व गोष्टी ज्याला ज्ञात आहेत असा तो परमेश्वर म्हणजे चक्रधर स्वामी काय म्हणाले, बाई का काही म्हणत असा बाई बोंबाता. त्या बोनेबाईला म्हणाले, बाई का काही असं काय सांगत आहात तुम्ही, का बोंबाता, का ओरडताय तुम्ही, काय सांगत आहात काय तुम्ही मला, माझं नाव घेऊन ओरडता, बोलवता मला, काय झालेलं आहे. तेव्हा ती बाई म्हणाली, बोनेबाई काय म्हणाली, चोरे नागविलो बा मुनी देया. मुनी देया म्हणजे चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी मला चोराने नागविलं. नागविलं म्हणजे लुटलं. मला चोराने लुटलं आहे. माझ्या घरातला माल चोरलेला आहे. उघडा बाई कवाड. चक्रधर स्वामी तिला म्हणाले, आता तुम्ही दार उघडा. कवाड म्हणजे दार उघडा. आतच आहात तुम्ही, आत बसू नका, बाहेर या, दरवाजा काढा. तेव्हा ती दरवाजा काढून बाहेर आली. कवाड उघडून बाहेर आली. मग मोठं सोडविली. कवाड दरवाजा काढून बाहेर आली आणि चोर जी गाठ सोडून गेला होता ती गाठ, त्या गाठीची मोठ म्हणजे गाठवरची त्या गाठीवर जे त्यांनी बांधलेलं होतं ते तिने सोडलं. पा बाई तुमचे काही गेले. चक्रधर स्वामी बोनेबाईला म्हणाले, पा म्हणजे पहा पहा. पा म्हणजे पहा पहा बाई, तुमचं काय काय गेलं, तुमच्या घरातलं सामान काय काय चोरीला गेलं. आमके असे अवघे पदार्थ होते. चोराने आणलं घरातलं आणि इथं गाठ मारून ठेवलं. पण यातलं काय तो घेऊन पळून गेला काय, बघा काय घेऊन गेला, काय आहे काय नाही बघा. असं ते बोनेबाईला म्हणू लागले. तर बघितलं तर सगळ्या गोष्टी वस्तू सगळ्या जशाच्या तशा होत्या. सर्वज्ञ म्हणितले, बाई जाडी कोणाची. चक्रधर स्वामी म्हणाले बोनेबाईला, बोनेबाई ही जाडी कोणाची. जाडी म्हणजे जाड वस्त्र, गाठ बांधलेलं वस्त्र कोणाचं. बोनेबाई म्हणाली, जाडी चोराची. ही चोराची आहे. हे वस्त्र कुणाचं आहे, चोराचं आहे. सर्वज्ञ म्हणते, बाई तरी कवने कवनू नागविला. बघ बाई तरी कुणी कुणाला फसवलं बघ. चोर पळून गेला पण जाताना आपली गाठीचं ते वस्त्र इथंच विसरून गेला. यावरून तू ओळख कुणी कुणाला लागवलं, कुणी कुणाला लुटलं. तुझं सामान तर काही गेलं नाही, उलट चोराची चादर इथं राहिली. म्हणजे चोरालाच लुटल्यासारखं झालं. तुला चोराने लुटलं नाही, तूच चोराला लुटल्यासारखं झालं. कुणी कुणाला लुटलं बघ, त्याची चादर इथं राहिली. तरी उपराटात चोरूच नागविला. तरी उलटी गोष्ट झाली. चोरच फसला, चोराचंच लुटलं गेलं, चोराचंच वस्त्र इथं राहिलं, त्यामुळे त्याचंच नुकसान झालं. तेव्हा तेही म्हणतले, आता तो जाडी कारणे मागुता येईल. तेव्हा ती बाई म्हणाली, चोर आहे तो, आता त्या वस्त्रासाठी, चादरासाठी किंवा ते जाड गाठ मारलेलं जे चादर आहे त्याच्यासाठी तो चोर परत आणि एकदा येईल. मागुता येईल म्हणजे आणखीन एकदा येईल. सर्वज्ञ म्हणितले. चक्रधर स्वामी म्हणाले, बाई हे एवढे एया ते एसने एक वाढीनले देखिले. तो भियाला, तो गेला. हे बघा बाई, त्यानं एवढंच बघितलं, त्याला कळून चुकलं. त्याला चोरी करायला आलेला होता पण तुम्ही माझं नाव घेतला, तो पळून गेला. आता त्याला कळून चुकलं की इथं चोरी करण्यात काही अर्थ नाही, इथं काही मिळणार नाही. तो भियाला. चक्रधर स्वामींना बघून तो भियाला. चक्रधर स्वामी म्हणतात, तो भिलेला आहे, तो गेला, आता तो काही परत येणार नाही. म्हणजे चोर बोनेबाईंच्या घरी चोरी करण्यासाठी आला होता. बोनेबाई नाही, गोसावी म्हणजेच चक्रधर स्वामींचा धावा केला. चक्रधर स्वामी तिथं आले आणि त्यामुळे तिच्या घरातली जे सामान चोरी होणार होतं
ते काही झालं नाही. उलट चोर चक्रधर स्वामींना बघून सामान आणि आपल्यावर आपलं जाड वस्त्र तिथंच टाकून पळून गेला आणि हे संकट फक्त चक्रधर स्वामींच्यामुळे टळलं. म्हणजे चक्रधर स्वामी हे ईश्वराचा अवतार होते. त्याचबरोबर त्यांनी बोनेबाईची थोडी चेष्टा केलेली दिसते. चोर आपल्या गाठीचं वस्त्र इथं सोडून गेला, तर तुम्ही चोराला फसवलं की चोराने तुम्हाला फसवलं, चोराने तुम्हाला लुटलं का तुम्हीच चोराला लुटलं? उलटा चोरच लुटला गेलेला आहे, त्याचंच वस्त्र इथं राहिलं आणि तसा तो पळाला, असं म्हणत चक्रधराने इथं विनोद बुद्धी केलेली आहे. त्यातून चक्रधर स्वामी हे लोकांच्या मध्ये सर्वसामान्यपणे जीवन जगत होते. त्यांच्या सुखदुःखात मिसळत होते. वेळ प्रसंगी चेष्टा मस्करी करत होते, हसत होते. असाच हा एक बोनेबाईंच्या लीळेचा प्रसंग इथं आपल्याला अभ्यासाला आहे. त्यातून चक्रधरांची विनोद बुद्धी हा गुण दिसून येतो. पहिल्या लीळेत आपण बघितलंय की चक्रधरांच्या मध्ये असलेली अहिंसा वृत्ती आणि दुसऱ्या भागात चक्रधरांची विनोद बुद्धी. यावरून आपल्याला हे कळून येतं की चक्रधर स्वामी हे ईश्वरी अवतार होते. लोकांची त्यांच्यावर मर्जी होती. ते लोकोत्तर संत होते. लोकांच्या अडीअडचणीसाठी कार्य करत होते. आणि ही यादवकालीन भाषा, या भाषेचा आम्हाला इथं अभ्यास करायला मिळाला. ही आपली प्राचीन गद्य मराठी भाषा आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आता मी इथंच थांबते. धन्यवाद.